हळदीला पहिली फवारणी घेत आहोत. 8 ते 10 दिवसाआधी जैविकची एक ड्रिंचिंग केली होती. जैविकची ड्रिंचिंग केल्यानंतर अशी शिफारस करते त्यावर 8 ते 10 दिवस कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया झाली नाही पाहिजे. तर आता 8 दिवस होऊन गेले आहेत जैविकच्या ड्रिंचिंगला. हळदीवर पहिली फवारणी घेत आहोत. या फवारणीमध्ये एक कीटकनाशक, एक टॉनिक, एक बुरशीनाशक आणि इरिडियम फॉर्ममधले झिंक आणि फेरस यांचा इथे वापर करत आहोत. गॅस पॉयझन प्रक्रिया असलेले बूस्टर कंपनीचे पांडा सुपर या कीटकनाशकाचा इथे वापर करत आहोत. त्यात क्लोरोफॉरिफॉस आणि सायपरमेथ्रिन हे 2 घटक असतील. हे सर्व प्रकारच्या आळ्या, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवून देतील. प्रतिपंपाला 40 ml औषध वापरायचं. त्यानंतर बुरशीनाशकामध्ये टाटा रॅलीज या कंपनीचे ताकद या बुरशीनाशकाचा इथे वापर करत आहोत. त्यात कॅप्टन अधिक हेक्झाकोनाझॉल हे 2 घटक असतील. हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करते. बुरशी कुठल्याही प्रकारची आहे हे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला लक्षात येत नाही. त्यामुळं एक प्रक्रिया असलेलं बुरशीनाशक कधी वापरण्याचे टाळावे. 2 प्रक्रिया असलेल्या बुरशीनाशकामुळे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही कुठल्याही प्रकारची जरी बुरशी असली तरी ती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात येते. ही ताकदमध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्हीही बुरशी नियंत्रणात आणण्याचे काम करते. त्यानंतर अमिनो ॲसिड हे घटक असलेले एक टॉनिक टॉपअपचा इथे वापर करत आहोत. टॉपअपला पर्याय इसाबियन हे सर्वांना प्रचलित असलेले एक टॉनिक आहे. हे दोन्ही औषधामध्ये एकच घटक असते. ते आपण दोन्हीपैकी कुठलेही एक वापरू शकतो. त्यानंतर इरिडियम फॉर्ममधले झिंक आणि फेरस प्रतिपंपाला 20 ग्रॅम असा इथे वापर करत आहोत. 2.5 एकर हळद आहे. यात जास्तीत जास्त 12 पंप पडतील 15 लिटरच्या पंपाला. अर्धा लिटर कीटकनाशक, 1 किलो बुरशीनाशक, 1 पाव झिंक, 1 पाव फेरस आणि अर्धा लिटर टॉपअप या टॉनिकचा इथे वापर करत आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, हळदीवर फवारणी करताना स्टिकरचा वापर करायचा. हळदीच्या पानावर पाणी थांबत नाही. स्टिकरमुळे आपण जे औषध फवारतो ते चिपकून राहण्यास मदत करते. 100-150 ml स्टिकर 2.5 एकराला पुरेसं पडते. त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळून जाईल. आता या 2.5 एकरला आमचे 12 पंप पडतील. 70 बेड आहेत.